तुम्हाला माहिती आहे का, भारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडला कधी गेली? आजच्याच दिवशी म्हणजे 18 मे 1838 रोजी भारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडच्या राणीपर्यंत पोहोचली होती. आणि कोकणचा हापूस जगभर पोहोचवण्याचं श्रेय जातं एका पारशी उद्योजकाला, फ्रामजी कावसजी बाबा. गोष्ट आहे 1799 सालची. ब्रिटिश मुंबईत स्थिरावले होते. कुलाबा ते परळ हा भाग शहर म्हणून विकसित होत होता, पण परळच्या पुढे सायनपर्यंतचा परिसर मात्र जंगलवजा खेड्यांनी भरलेला होता. हा भाग विकसित करण्यासाठी ब्रिटिशांनी एक वेगळी योजना आणली. गावे आणि आसपासची जंगलं लीजवर द्यायची. त्यांनी पवई परिसरातील तब्बल 3,500 एकर जमीन घेतली आणि तिथे लावली 1,00,000 कलमी आंब्याची रोपं. काही वर्षातच या बागा बहरल्या, झाडांना आंबे लगडले आणि बॉम्बे मँगो या नावाने हे आंबे ब्रिटिश अधिकाऱ्यांत प्रसिद्ध झाले. त्यांच्या आंब्यांची चर्चा थेट इंग्लंडपर्यंत पोहोचली होती. फ्रामजींना समजलं होतं, भारतीय आंब्याला परदेशात मोठी बाजारपेठ मिळू शकते. पण त्या काळी भारत पारतंत्र्यात होता. परदेशात माल विकणं सोपं नव्हतं. मग त्यांनी एक भन्नाट युक्ती केली. एका दिवशी त्यांनी निवडक आंबे एका करंडीत व्यवस्थित पॅक केले, त्याला एक चिठ्ठी लावली आणि इंग्लंडला जाणाऱ्या जहाजावर ती करंडी ठेवली. ते आंबे होते थेट राणी व्हिक्टोरियासाठी. 18 मे 1838 रोजी भारतातून पहिली आंब्याची करंडी इंग्लंडला रवाना झाली. असं म्हणतात, राणी व्हिक्टोरियाला हे आंबे इतके आवडले की ती भारतीय आंब्यांची चाहतीच बनली आणि तिथूनच सुरू झाला कोकणच्या हापूसचा जागतिक प्रवास.